विराजमान झालेत. इथे मात्र आपल्याला पसरलेलं क्षेत्ररक्षण दिसेल. आता इथे आपल्याला ग्राउंडवरती धावणारा चेंडू न मारता आपल्याला या बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावा लागणार आहे. प्रमोदने एक रन काढला. प्रमोद वरती होता आणि खाली पंकज आहे. बॉलर हा मोहित आहे. पहिल्या बॉलला एक रन काढला प्रमोदने. पंकज, हा चेंडू अगदी सुरेख होता. समजला नाही पंकजला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु संयम आहे. कारण का सर्वात मोठं शस्त्र काय असेल तर ती म्हणजे शांतता. शांतता असं प्रतीक आहे जो मोठमोठ्या शस्त्रांना शांत ठेवतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं. भरडोलीचा संयम ज्याप्रमाणे महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आता एक रन आला. 2 झाले. 3 चेंडू आणि 2 धावा. कारण का काळाची गरज आहे. विजयाचं शिखर जर गाठायचं असेल तर धावांचा पाऊस पडावा लागेल. जरी महिना चालू असेल मे, तरी सुद्धा आपल्याला इथे जूनच काढावा लागेल. प्रयत्न होता अगदी सुंदर, परंतु हा लॉंग ऑन आणि डीपच्या अगदी मधून चाललाय. 1 बाउंड चौकार. चेंडू एवढा खराब नव्हता, कारण का त्याच्यावर प्रमोदने हा अतिशय सुंदर खेळला होता. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुद्धा तितकंच सुरेख होतो, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र जिंकला तो म्हणजे चेंडू. आणि जिंकून मात्र त्यांनी प्रमोदला दिल्या त्या 4 धावा. या 4 धावाने मात्र समीकरण बदललंय. समीकरण पोचलंय ते म्हणजे 6 धावांवरती. उर्वरित 1 चेंडू बाकी असेल. आज आपल्याला वेळेचं महत्व कमी समजत असेल, कारण का त्या एका षटकातील 6 चेंडूंमध्ये मात्र 1 चेंडू तो हरवलाच. या चेंडूवरती 2 धावा. पहिलं षटक या 2 धावेने मात्र संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवरती. एक बाब अशी आहे, आतापर्यंत विकेट नाही आहे. अर्थात दोन्ही फलंदाज आपल्याला सेट पाहायला दिसत आहेत. सेट याचाच अर्थ दुसऱ्या ओव्हरमध्ये फटके होतील. सेट मारतील तेच थेट. पाहूया काय होतोय, कारण का बोलणं आपल्या हातीत आहे परंतु करणं नाही. करणं मात्र आता या पंकजच्या आणि प्रमोदच्या हातीत आहे. म्हणतात ना की खेळाडूच्या भावना आपण व्यक्त करू शकतो, परंतु खेळाडू म्हणून तिथे आपण खेळू शकत नाही. खेळाडू म्हणून मात्र तुम्हालाच खेळावं लागेल. कार्य मात्र तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या संघाच्या विजयाचा शिल्पकार म्हणजे तुलाच बनावं लागेल. संधी मात्र संघाने दिले. शिल्पकार बनण्याचं कार्य मात्र आपल्या हातात आहे, परंतु आता वर्चस्व ते दीपेशचं आहे. हा बाउन्सरचा चेंडू होता. अगदी मनगडापासून धावत असलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या सुळे खातेमध्ये. बॅटचा आणि या चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अर्थातच हा निर्धाव चेंडू आहे. समीकरण तिथेच थांबलंय. धावा तर पाहिजे आहेत. मारण्याचा प्रयत्न तर नक्की करतोय, परंतु वारंवार बीट होतोय. कारण का आता 1 रनाने मात्र काही होणार नाही आहे. विजयाच्या धावा या षटकारानेच बोलाव्या लागतील. जोपर्यंत षटकाराने चौकार बोलत नाही तोपर्यंत आपल्या संघासाठी विजय सुद्धा बोलू शकत नाही. विजय सुद्धा शांत बसला आहे, कारण का विजयाचा आनंद हा षटकाराने चौकारात आहे. आणि त्याला जर बोलवायचं असेल तर अशी फलंदाजी करून मुळात चालणार नाही. प्रयत्न तरी सुरेख चालू आहेत, प्रयत्न अटूट चालू आहेत, परंतु प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही आहे. पुन्हा अगदी धीमी गतीने हा वाढत असलेली धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 9 धावांवरती. आतापर्यंत 3ऱ्या चेंडूवर हे समीकरण बदललंय. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे संत झाला आहे. संत झाला आहे, परंतु अंत नाही झाला आहे. अंत केलं तो म्हणजे या पंकजचा अंत केला आहे.
ऑफस्टमच्या बाहेर येऊन अगदी फाईन लेगला हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या गोलंदाजीचा जो काही वेग होता, त्या चेंडूचा जो काही वेग होता, त्या वेगामध्ये परिवर्तन केलं आहे. आणि परिवर्तनाचा परिपूर्ण बदल म्हणजेच हा तो विकेट आहे. पहिलं विकेट कुडकी संघासाठी. अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये शांत पद्धतीने चालत असलेला हा सामना, नाही चौकाराचा जोश नाही षटकाराचा जोश, परंतु क्रिकेट हा असा सामना आहे जिथे कितीही केले पार तरी मोठमोठे होतात गार. कारण का हाच क्रिकेटचा आहे सार. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका खेळलाय, थोडासा चुकला आहे, तिथे मोहित होतोय सज्ज, धावेक पूर्ण करतोय आणि अतिशय सुंदर हे षटक आहे. आपल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 रन आणि 1 विकेट संघाचं समीकरण आहे ते म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. आता कर्णधारानं या गोलंदाजावर विश्वास दाखवला आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने आपल्याला दीपून या खेळामध्ये वर्चस्व दाखवलंय, त्याचप्रमाणे तुला सुद्धा आता कार्यरत करायचं आहे. शिल्पकार बनण्याचं कार्य संघ प्रत्येकाला देत असतो. मग तो यष्टीरक्षक, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, पण शिल्पकार कोणाला बनायचं आहे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. गणेश, तुला गणेशाय करायचं आहे. गणेशाय करता करता पहिला चेंडू आहे, आकाशाला गवसणी घालणारा आहे. यष्टीरक्षकाच्या सुरेख हातामध्ये माझा झेल आहे, मीच पकडणार, माझा विकेट मीच घेणार, परंतु धीर धर, मीही आहे, तुझा विकेट आहे, मीही गमावणार नाही. झालाय गणेशाय. पहिलीच विकेट प्राप्त करण्यामध्ये ज्याला यश मिळाले तोच गणेश. धावा त्याच विकेटचं समीकरण मात्र बदललंय. जिथे 1 होतं तिथे दुहेरी संख्या झाली. 2.1 चेंडू, धावसंख्या आहे ती म्हणजे 10. अरविंद, ह्या फलंदाजी सुद्धा ख्याती कुडकी गावाचा वर्चस्व ज्यानं कायम स्वरूपात ठेवलंय. अगदी शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 6 धावा असताना अतिशय सुंदर फटका आहे यॉर्कर लेनचा. हा चेंडू होता खोदून काढलाय मात्र. पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधोमधचा हा चेंडू होता. रोखलाय जरूर, परंतु 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकले नाही. समीकरण मात्र हळूहळू का होईना पुढे मात्र सरकत चालला आहे. गणेश, पुढचा चेंडू. ये भी वही गेंद थी, इसकी पहली गेंद और ये गेंद, निशाना वही था. एक रनआउट के चलते एक सफलता हासिल करने में. प्रयास तो है कि हर गेंद पे आए छक्का, परंतु जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाही आहे. आता शेवटचे निर्णायक 2 चेंडू आहेत. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आता आपल्या हातीत फक्त आहेत 2 चेंडू. या 2 चेंडूवरती आपल्याला नक्कीच 2 षटकार हवे आहेत, कारण का विजयाच्या धावा जर आपल्याला उभ्या करायच्या असतील तर आपलं वर्चस्व मात्र आपल्याला दाखवावं लागेल. संघाने आपल्याला पाठवलंय, संघाची धुरा मात्र आता आपल्याला सांभाळायची आहे, तर कार्य आपलं अगदी चोख पाहिजे. पाहूयात हा चेंडू, कार्य चोख मात्र होतो, परंतु गोलंदाज सुद्धा माहिती आहे गणेशला की गणेशाला मला करायचं आहे. 2 चेंडू यॉर्कर होते, तिसरा चेंडू अगदी बाउन्सर टाकला आहे. परिवर्तन परिपूर्ण केलंय. हा शेवटचा चेंडू आहे. हाच क्रिकेटचा सामना आहे.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, हा अचूक चेंडू होता. नक्कीच या चेंडूवरती मोठा प्रहार आपल्या संघाने विचार केला होता आपल्या बॅट मधून, परंतु इथे मात्र आपला खेळ मात्र तिथेच संपतोय. कारण का 3 षटकांची झाली समाप्ती. आता समीकरण 15 चेंडू 13 धावा, 13 धावा 15 चेंडू. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकून योग्य निर्णय ठरतो ते म्हणजे खारगावसाठी. कारण यानंतर होणारा सामना द्वितीय फेरीतील अंतिम सामना, संध्याकाळच्या सत्रातील तिसरा सामना, वालवटी विपक्ष हुनरवेली. दोन्ही संघाचे संघनायक तथा सरपंच साहेब दोघांनाही विनंती करतोय मी की यानंतरचा होणारा नाणेफेकीचा कौल आपल्या दोन्ही संघांमध्ये आहे. दोन्ही संघांचे संघनायकांना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यायचं आहे. कोणताही विलंब न लावता वेळेला महत्त्व देऊन आयोजकांना सहकार्य करून आपल्याला नाणेफेकीच्या कौलसाठी पुढे यायचं आहे. ज्या प्रकारे सकाळच्या सत्रामध्ये अगदी त्या उष्णतेमध्ये प्रत्येक खेळाडू खेळत असतो, ना तहान ना भूक ना ऊन, अशा पद्धतीने वारंवार इथे खेळत असतो. हेच तर खरं क्रिकेटवरचं त्या खेळाडूचं प्रेम आहे. क्रिकेट आपल्याला काय देतं हे तर क्रिकेटरलाच माहिती आहे, हे तर खेळाडूलाच माहिती आहे की क्रिकेटने मला काय दिलं आणि मी क्रिकेटला काय दिलं. जर क्रिकेट काय देत नसतं तर आजपर्यंतचं इतकं प्रेम हे क्रिकेटवरचं कधी दिसून आलं नसतं. हे समीकरण मात्र 15 चेंडू 13 धावा आहेत. हे समीकरण जरी 15 चेंडू 13 धावांचं असलं, कितीही सोपं म्हटलं तरी ते सोपं नाही आहे. कारण का माशाला तो गळ गिलता सोपा वाटतो, परंतु जेव्हा गळ खेचला जातो तेव्हा मात्र घसा फाटला जातो. त्याचप्रमाणे सामन्याचं समीकरण आहे, जितकं आपण सोपं समजू तितकं ते कठीण होत जातं. चला दोन्ही संघ झालेत सज्ज या विजयाचा पाठलाग करण्यासाठी, 13 धावांचा पाठलाग करण्यासाठी. नाही तुम्हाला 6 बॉल, तुम्ही यजमानात ना. हा इथे पण हा सगळे दुसऱ्या राऊंडचे सगळे 5-5 बॉलचे झाले. हा आता 3 टीमांनंतर चिठ्ठ्यावर आयोजक एक आदिवासी वाडी होती, आदिवासी वाडी. तुम्ही कोणाची खेळात? आदिवासी चला या विजयाचा शिल्प गाठण्यासाठी, शिल्प साकार करण्यासाठी जे 2 फलंदाज या खेळपट्टीवरती सज्ज झालेत, तो म्हणजेच वरती कोण आहे? वरती मोहित नाही, ते नंतर आहे. वरती कोण आहे? गणेशने मात्र शुभारंभ केला आहे. 1 रनानं सुरुवात झाली आहे. कारण का हळू का होईना यशाचा पाठलाग आपल्याला गाठायचाच आहे. पुढचा चेंडू मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, गोलंदाज होतोय गार. कारण का हा लागलाय मैत्री चषकाचा एक षटकार. धावांमध्ये होतो फेरबदल. 7 धावा या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. विजय मात्र आता लांब नाही आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, हलकासा त्या फळीचा
खालचा भाग लागला आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. हा असा सामना आहे जिथे हारल्यानंतर मात्र आपल्याला माघावी परतावं लागेल. पुन्हा एकदा मोहित वैयक्तिक तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. फुलटाच चेंडू होता, परंतु ज्या दिशेसाठी चेंडू आला होता त्याच दिशेला मात्र पाठवला आहे आणि हा चेंडू चालला आहे. पंच धावा 1 धावेसाठी. धावांचं समीकरण मात्र आता बदललंय. धावा झाल्यात त्या म्हणजे 10. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डीप मध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा दुसरा रन परिपूर्ण. पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या पुस्तकी म्हणजे 12. विजयासाठी पाच चेंडू 1 धाव असं हे विजयाचं समीकरण आहे. हुनरवेली आणि वालवटी या दोन्ही संघांना सज्ज व्हायचं आहे. हा सामन्याचं समीकरण आतापर्यंत राहिलं तर म्हणजे 5 चेंडू आणि 1 धाव. पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता ही मॅच हातीतून गेली नाही आहे, कारण का म्हणतात ना क्रिकेट ही खेळ आहे. 6 चेंडूवर 6 षटकार येणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूवर 6 विकेट येणं म्हणजे क्रिकेट. आणि हा आलाय विजयी षटकार आणि तोच म्हणजे गणेश छाया बॅट मधून. आणि हा विजयी षटकार मात्र अगदी आपल्याला उपांत्य फेरीत नेऊन पोहोचवतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आलात, अगदी मोलाचं सहकार्य केलं. अरे सर घ्या टॉस उडून घ्या यांचा. आणि ठरतोय या संघाचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी, ज्याने मात्र आपल्या तब्बल 1 2 3 4 5 चेंडूंमध्ये मात्र त्याने फटकावल्यात, त्या म्हणजेच 12 धावा. आणि त्याच 12 धावा विजयाचा शिल्प घडवताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या 12 धावांचं मात्र विजयाचं शिल्प घडवलं त्या मोहितने. तोच मोहित ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. मी विनंती करतोय मोहित यांना की आपल्याला टॉस का बॉक्स मध्ये आपल्याला हे सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि मी विनंती करतो आयोजकांना की हे सन्मान देण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. तसेच मी विनंती करतोय हुनरवेली संघाला की हे आपलं क्षेत्ररक्षणाचं सजावट आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे. या दोन्ही संघांसाठी हा निर्णायक सामना असेल, ज्यांना आपण नॉकआउटचा सामना म्हणतो.